एखादा
वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज की जय। गावकरी बांधवांनो, आज राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ नागपूर च्या शताब्दी पर्वानिमित्त वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज भव्य राज्यस्तरीय खंजरी भजन स्पर्धेचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। या कार्यक्रमाच्या उद्घाटनासाठी मी सर्व सन्माननीय पाहुण्यांना या ठिकाणी व्यासपीठावर निमंत्रित करतो। बर, तत्पूर्वी आपण दीप प्रज्वलन माननीय डॉक्टर विकास महात्मे सर, माजी खासदार राज्यसभा, माननीय कुलगुरू सर, माननीय प्रकुलगुरू सर, माननीय डॉक्टर कोरेटी सर, अधिष्ठाता विज्ञान विद्याशाखा मानव विज्ञान विद्याशाखा नागपूर विद्यापीठ नागपूर, श्री वाटमोडे सर, या सर्व सन्माननीय विभूतींच्या हस्ते दीप प्रज्वलन होत आहे। तसेच आजच्या या सोहळ्याला उद्घाटक म्हणून लाभलेले माननीय डॉक्टर विकास महात्मे सर, माजी खासदार राज्यसभा, यांनी देखील आपले स्थान ग्रहण करावे अशी त्यांना नम्र विनंती करतो। त्याचप्रमाणे माननीय डॉक्टर संजय दुधे सर, प्रकुलगुरू राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ नागपूर, यांनी व्यासपीठावर आपले स्थान ग्रहण करावे। माननीय डॉक्टर शामराव कोरेटी सर, अधिष्ठाता मानव विज्ञान विद्याशाखा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ नागपूर, यांनी देखील आपले स्थान ग्रहण करावे। त्याचप्रमाणे माननीय डॉक्टर दत्तात्रय वाटमोडे सर, माजी अधिष्ठाता, त्याचप्रमाणे माननीय जनार्दन पंत बोथे गुरुजी यांनी आपले स्थान ग्रहण करावे। तसेच सन्माननीय ज्ञानेश्वरजी रक्षक दादा यांनी देखील आपले स्थान ग्रहण करावे अशी मी त्यांना नम्र विनंती करतो। त्याचप्रमाणे डॉक्टर कलवेरा सर, माफ करा, माननीय डॉक्टर कसबेकर सर यांनी व्यासपीठावर आपलं स्थान ग्रहण करावं अशी मी त्यांना विनंती करतो। डॉक्टर कसबेकर सर। यानंतर कार्यक्रमाच्या सुरुवातीला जे आपल्या विद्यापीठाने विद्यापीठ गीत म्हणून स्वीकारलेलं महाराजांचं प्रसिद्ध भजन जे आपलं विद्यापीठ गीत आहे, त्याकरिता मी हरिभक्त परायण श्री चंद्रभानजी बेहुने गुरुजी यांना
विद्यापीठ गीताच्या सादरीकरणाकरिता या ठिकाणी निमंत्रित करतो. आपण सर्व देखील विद्यापीठ गीताकरिता उभं राहावं ही आपणा सर्वांना नम्र विनंती. सद्गुरुनाथ महाराज की जय. या भारतात बंधुभाव नित्य वसुदे देवरची असादे. हे सर्व पंथ संप्रदाय एक दिसुदे मतभेद नसुदे. या भारतात वसुदे हे सर्व पंथ संप्रदाय एक दिसुदे मतभेद नसुदे. नांदोत सुखे गरीब अमीर एक मताने मग हिंदू असो ख्रिश्चन वा होई सलामी. स्वातंत्र्य सुखाया सकला माझी वसुदे देवरची असादे. या भारतात बंधुभावनी दे हे सर्व पंथ संप्रदाय एक दिसुदे मतभेद सकळा सिकळो मानवता राष्ट्रभावना. सामुदायी प्रार्थना उद्योगी तरुण वीर शिलवान दिसुदे देवरची असादे. या भारतात बंधुभाव नित्य वसुदे देवरची असादे. हा जाती भाव विसरुनिया एक हो आम्ही. अस्पृश्यता समूळ नष्ट हो जगातुनी. खळनिंद कामनी सत्य न्याय वसुदे देवरची असादे. या भारतात
सौंदर्य रमो घर घरात स्वर्गीया परी, ही नष्ट होऊ दे विपत्ती भीती बोहरी, तुकड्यास सदा सर्वदा सेवेत कसू दे, देवरची असादे या भारतात बंधुभाव नित्य वसू दे, देवरची असादे हे सर्व पंथ संप्रदाय एक दिसू दे, देवरची असादे, देवरची असादे, देवरची असादे. माननीय श्री पुंडलिक चौधरी सर यांनी व्यासपीठावर आपलं स्थान ग्रहण करावं अशी त्यांना नम्र विनंती. सर प्रकुलगुरू हे करतील अशी मी त्यांना विनंती करतो. धन्यवाद. यानंतर कार्यक्रमाचे उद्घाटक माननीय डॉक्टर विकास महात्मे सर, माजी खासदार राज्यसभा यांचे स्वागत, सत्कार सन्मान विद्यापीठाचे माननीय कुलगुरू डॉक्टर सुभाष चौधरी सर करतील अशी मी त्यांना विनंती. धन्यवाद. विद्यापीठाचे प्रकुलगुरू माननीय डॉक्टर संजय दुधे सर यांचे स्वागत, माननीय डॉक्टर शामराव कोरेटी सर, अधिष्ठाता मानव विज्ञान विद्याशाखा, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज माननीय जनार्दन पंत बोथेदादा यांचे स्वागत डॉक्टर शामराव कोरेटी सर करतील अशी मी त्यांना विनंती करतो. माननीय ज्ञानेश्वरजी रक्षक यांचे स्वागत माननीय डॉक्टर दत्तात्रय वाडमोडे सर करतील अशी मी त्यांना विनंती करतो. माननीय डॉक्टर शामराव कोरेटी सर यांचे स्वागत डॉक्टर विजयालक्ष्मी थोटे मॅडम करतील अशी मी त्यांना विनंती करतो. अध्यासन प्रमुख राष्ट्रसंत तुकडोजी महाराज अध्यासन. त्याचप्रमाणे माननीय डॉक्टर दत्तात्रय वाटमोडे सर यांचं देखील स्वागत डॉक्टर विजयालक्ष्मी थोटे मॅडम करतील अशी त्यांना विनंती करतो. डॉक्टर कसबेकर सरांचं स्वागत देखील डॉक्टर विजयालक्ष्मी थोटे मॅडम, अध्यासन प्रमुख राष्ट्रसंत तुकडोजी महाराज अध्यासन, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ नागपूर या करतील अशी त्यांना विनंती करतो. माननीय चौधरी सर यांचं स्वागत ज्ञानेश्वरजी रक्षक करतील अशी त्यांना विनंती करतो. पुंडलिकजी चौधरी यांचं स्वागत झालंय. माननीय थोटे मॅडम, विजयालक्ष्मी थोटे मॅडम यांचं स्वागत पुंडलिकजी चौधरी करतील अशी त्यांना विनंती करतो.
खाली घे झाड. पटकन झालं. श्री बाबाराव पाटील यांचं स्वागत कडूदादा करतील असं मी त्यांना विनंती करते. श्री गुलाबरावजी खवसे दादा यांचं स्वागत श्री कडूदादा करतील अशी मी त्यांना विनंती करते. सेवाधिकारी नामदेव चौधरी यांचं स्वागत श्री ताराचंदजी कंठाळे करतील असे मी त्यांना विनंती करते. कृपालजी भोयर यांचं स्वागत कंठाळे दादा करतील अशी मी त्यांना विनंती करते. श्री लुंगेदादांचं स्वागत कंठाळे दादा करतील अशी मी त्यांना विनंती करते. कंठाळे दादांचं स्वागत गोपालजी गडू करतील अशी मी त्यांना विनंती करते. श्री गोपालजी कडू यांचं स्वागत ताराचंदजी कंठाळे करतील अशी मी त्यांना विनंती करते. धन्यवाद. या ठिकाणी स्वागताचा कार्यक्रम आटोपलेला आहे. या भव्य राज्यस्तरीय खंजरी भजन स्पर्धेची भूमिका आणि या आयोजनामागील उद्देश सांगण्याकरिता म्हणजे कार्यक्रमाच्या प्रास्ताविकाकरिता मी आदरणीय डॉक्टर शामराव कोरेटी सर, अधिष्ठाता मानव विज्ञान विद्याशाखा यांना या ठिकाणी निमंत्रित करतो. नमस्कार. आज दहेगाव रेंगारी या ठिकाणी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ यांच्या वतीने भव्य राज्यस्तरीय खंजरी भजन स्पर्धा आयोजित करण्यात आलेली आहे आणि आपण यासाठी या परिसरात मायमंजुळा परिसरात उपस्थित झाल्याबद्दल आपल्या सर्व ग्रामवासियांचे बंधू भगिनींचे मी या ठिकाणी स्वागत करू इच्छितो. सोबतच आजच्या या कार्यक्रमाला लाभलेले अध्यक्ष माननीय अध्यक्ष डॉक्टर सुभाष चौधरी सर, माननीय कुलगुरू राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ, या कार्यक्रमात आवर्जून उपस्थित असलेले कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉक्टर विकास महात्मे सर, सन्माननीय माजी खासदार राज्यसभा भारत सरकार, सोबतच व्यासपीठावर विराजमान असलेले डॉक्टर विजयलक्ष्मी थोटे मॅडम, अध्यासन केंद्र प्रमुख राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, शिवाय या ठिकाणी उपस्थित असलेले माजी मानव विज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉक्टर दत्तात्रय वाटमोडे सर, व्यासपीठावर उपस्थित असलेले जनार्दन पंत बोथे गुरुजी, माननीय रक्षक दादाजी, माननीय डॉक्टर कसबेकर सर, माननीय पुंडलिकजी आणि आपण सर्व. आपल्याला विदितच आहे की मागील जवळपास 1 वर्षापासून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ हे शताब्दी वर्ष साजरा करीत आहे. या शताब्दी पर्वनिमित्त वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज भव्य राज्यस्तरीय खंजरी भजन स्पर्धेचे आयोजन राष्ट्रसंत तुकडोजी महाराज अध्यासन व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ यांच्या मार्फत करण्यात आलेले आहे. या आयोजनामागचा प्रमुख उद्देश म्हणजेच राष्ट्रसंतांचे समाज उन्नतीसाठीचे जे मोलाचे योगदान आपल्याला दिसून येते त्याचे स्मरण या शताब्दी पर्वानिमित्त आपण सर्वांना व्हावे अशा प्रकारचे आहे. स्वातंत्र्यपूर्व कालखंडात महाराजांनी लोकांमध्ये जागृती घडवून आणण्यासाठी, सामाजिक बदल घडवून आणण्यासाठी, स्वातंत्र्य चळवळीला प्रेरणा देण्यासाठी वापरलेले एक प्रभावी अशा प्रकारचे साधन म्हणजेच खंजिरी भजन. अशा पद्धतीने आपण त्याकडे पाहू शकतो. राष्ट्रसंतांनी आपल्या खंजिरीच्या माध्यमातून लोकांना एकत्रित केले. त्यांच्यात राष्ट्रप्रेम, देशप्रेम, बंधुभाव, आपुलकी या अशा प्रकारच्या मानवी संवेदना रुजवण्यात त्यांना यश प्राप्त झाले. त्यांचे वेगवेगळे कीर्तन, भजन यांच्या माध्यमातून आपल्याला कल्पना आहे. मनी नाही भाव, मने देवा मला पाव, देव अशाने भेटायचं नाही रे, देव बाजारचा भाजीपाला नाही रे,
अशा प्रकारच्याही प्रबोधनातून त्यांनी समाजकार्य केलेले आपल्याला दिसून येते. त्यातच स्वातंत्र्य चळवळीच्या कालखंडात बासरी सोडून द्या, बना सुदर्शन चक्रधारी अशा प्रकारे मनात राष्ट्रीयत्वाची जाणीव त्यांनी निर्माण करून दिलेली होती. 1942च्या स्वातंत्र्य चळवळीच्या संग्रामामध्ये अभूतपूर्व अशा प्रकारचा रंग त्यांनी दिलेला होता. अब काहे को धूम मचाते या भजनातून इंग्रजांना इशारा देत महाराज म्हणाले होते, झाड झडुले शस्त्र बनेंगे, भक्त बनेगी सेना, पत्थर सारे बाम बनेंगे, नाव लगेगी किनारे. आणि अशा पद्धतीने आपल्या भजन कीर्तनामुळेच क्रांती लढ्यालाही त्यांनी कशा पद्धतीने बळ दिले ह्याचा आपल्याला प्रतीक या ठिकाणी मिळतो. शिवाय ते नेहमी म्हणायचे की मेरी रोज बजेगी खंजिरी अशा प्रकारच्या सुप्रसिद्ध भजनाच्या माध्यमातून महाराजांनी समाज प्रबोधन केलेले आपल्याला माहित आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा कार्यशैलीचे वैशिष्ट्य म्हणजेच गावातील छोट्या छोट्या घटकापासून तर देशातील राष्ट्रपतीपर्यंत सर्वांनाच आपल्या प्रेरणादायी वाणीने महाराजांनी जणू काही आपलेसे करून घेतलेले आपल्याला दिसून येते. आजपासून सुरू होत असलेल्या या 2 दिवसीय भव्य राज्यस्तरीय खंजेरी भजन स्पर्धेत बहुसंख्य मंडळींनी सहभाग घेतला आहे. त्यापैकी काही मंडळांना नियोजित बक्षिसे देण्यात येतील, परंतु या स्पर्धेच्या आयोजनामागील मुख्य हेतू बक्षीस मिळवणे हा मुळीच या ठिकाणी नाही, तर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना अपेक्षित असलेला समाज घडविणे हा या आयोजनामागचा उद्देश आहे. आणि त्यामुळेच राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विश्वविद्यालयाने अशा पद्धतीचा पुढाकार या ठिकाणी घेऊन दहेगाव रंगारी येथे हा कार्यक्रम आयोजित करण्यात त्यांच्या प्रयत्नातून येत आहे. आज आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी 2 दिवसीच्या या कार्यक्रमामध्ये सहभागी होताना दिसतील. तरुण, वृद्ध आणि सर्वच लोकांसाठी प्रेरणादायी, महिला अशा पद्धतीचा बंधू भगिनी सगळ्यांचाच या ठिकाणी खरं तर प्रबोधन होणार आहे. आणि म्हणून ही आपल्या सगळ्यांसाठी सन्मानाची आणि अभिमानाची अशा प्रकारची बाब मी या ठिकाणी समजतो. आजच्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षांनी असलेले आमचे माननीय कुलगुरू डॉक्टर सुभाष चौधरी यांच्या मागील जवळपास 3.5 वर्षाच्या कालखंडात त्यांनी अनेक वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम संपूर्ण विद्यापीठाच्या परिक्षेत्रामध्ये त्यांनी राबवलेले आहेत. ग्राम चलो अभियान अशा प्रकारचंही अभियान त्यांच्या मार्फत होत आहे. तरुणांना कशा पद्धतीने कौशल्याधिष्ठित शिक्षण द्यायचं त्याकडे त्यांची नजर आहे. आणि अशा पद्धतीने जवळपास आपल्या 4 जिल्ह्याच्या संपूर्ण परिषदामध्ये त्यांनी स्वतः फिरून जनजागृती करण्याचा त्यांनी उपक्रम राबविला आहे. अशा प्रकारचे अनेक आपण बातम्या वर्तमानपत्राच्या माध्यमातून आपल्याला कळतच असेल. रिचिंग टू अनरीच अशा प्रकारच्या प्रयत्नातून त्यांनी कशा पद्धतीने ग्रामीण क्षेत्राशी आपली नाळ जोडलेली आहे, शिवाय आदिवासी क्षेत्राशी त्यांनी कशा पद्धतीने नाळ जोडून त्या ठिकाणी उपक्रम त्यांनी राबवले याची कल्पना आपल्यापैकी अनेकाला असेल. आणि एवढेच नाही तर रोजगारक्षम युवक कशा पद्धतीने निर्माण होईल आणि नुसतं रोजगारक्षम विद्यार्थी निर्माण होऊन चालणार नाही, तर त्याला रोजगार कशा प्रकारे मिळवता येईल ह्याच्यासाठीही त्यांनी विद्यापीठ परिसरामध्ये खरं तर प्रयत्न चालवलेले आहेत. अशा बहुविध अशा पद्धतीच्या योग्यतेने सक्षम असलेले आजचे आमचे माननीय कुलगुरू डॉक्टर सुभाष चौधरी या कार्यक्रमाचे अध्यक्ष आहेत. क्रीडा क्षेत्रातच नव्हे तर विज्ञानाच्या क्षेत्रामध्येही विविध प्रकारचे उपक्रम आणि प्रकल्प त्यांनी राबवताना आपल्याला दिसतात. खरं तर 2023 पासून आपण जसं बघतो आमच्यासाठी पर्वणीच होती. विविध प्रकारचे उपक्रम आम्ही विद्यापीठाच्या परिसरामध्ये बघितले. इंडियन सायन्स काँग्रेस सारखी एक मोठी सन्मानाची समजली जाणारी एक मोठा कार्यक्रम माननीय कुलगुरू महोदयांच्या प्रयत्नाने नेतृत्वाने विद्यापीठाच्या परिसरात राबवण्यात आला. त्याशिवाय महिना संपलाच नाही तर त्यानंतर दुसऱ्याच महिन्यामध्ये इंडियन फार्मास्युटिकल काँग्रेस नावाची एक मोठी परिषद सुद्धा त्यांनी आयोजित केलेली होती. आणि मागे आमच्याकडे झालेले जे काही विविध प्रकारचे कार्यक्रमामधील अतिशय महत्वाचं म्हणजेच की कॉन्व्होकेशन 101 आणि त्यामध्ये माननीय उपराष्ट्रपती भारताचे विद्यापीठाच्या परिसरामध्ये प्रवेश करतात. अशाच प्रकारचे उपक्रम पुढेही ते राबवत बसतील असं मी या ठिकाणी सांगू इच्छितो. त्याशिवाय आजच्या या कार्यक्रमाला लाभलेले प्रमुख पाहुणे डॉक्टर विकास महात्मे सर, जन्म 1957 मध्ये झालेलं, अमरावती इथे जन्मलेले, पण महाराष्ट्र राज्यातील नागपूर इथे ते या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. विविध प्रकारच्या सेवाभावी संस्था त्यांनी निर्माण केलेल्या आहेत. सामाजिक कार्यासाठी ते महाराष्ट्रभर प्रसिद्ध आहेत. यस महात्मे आय वेलफेअर चॅरिटेबल ट्रस्टची त्यांनी स्थापना केलेली आहे नागपूरमध्ये. आणि शिवाय त्यांचे शाखा मुंबई, अमरावती, गडचिरोली, पुणे या ठिकाणी सुद्धा ते चालवतात.
नेत्रचिकित्सक म्हणून त्यांच्या सेवाभावी सामुदायिक कार्यासाठी त्यांना भारत सरकारने 2010 मध्ये पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केलेले आहे. अशा पद्धतीचं एक मोठे व्यक्तिमत्व आपल्या समक्ष आज या ठिकाणी उपस्थित आहे. जून 2016 मध्ये डॉक्टर महात्मे हे भारतीय जनता पक्षाचे राज्यसभेच्या निवडणुकीसाठी उमेदवार होते आणि त्यात ते बिनविरोध निवडून आले होते, याचीही कल्पना आपल्याला नक्कीच असेल. समाजातील वंचित घटकापैकी धनगर समाजाचं ते प्रतिनिधित्व करतात आणि संसदेतून निवडून आलेले ते पहिले त्या समुदायाचे सदस्य सुद्धा आहेत, याचाही आम्हाला गर्व आहे. ते सध्या इंडियन नर्सिंग कौन्सिलचे सदस्य आहेत. शिवाय त्यांना विविध प्रकारचे पुरस्कार मिळालेले आहेत, ज्यामध्ये एक कर्नल रंगाचारी राष्ट्रीय पुरस्कार याचाही या सुवर्ण पदकानेही त्यांना गौरवण्यात आलेले आहे. आणि सगळ्यात महत्वपूर्ण अशा प्रकारचा जो पुरस्कार आहे 2010 मध्ये त्यांना प्राप्त आहे आणि ते म्हणजेच नेत्रचिकित्सा आणि सामाजिक कार्यातील, ज्याच्याबद्दल मी सांगितलंय की माननीय राष्ट्रपतींनी त्यांना पद्मश्री देऊन त्यांना सन्मानित केलेलं आहे. अशा प्रकारचा उत्तुंग व्यक्तिमत्व लाभलेल्या व्यक्तीला आपणही या ठिकाणी आज ऐकणार आहोत आणि म्हणून त्यांचे आपण सर्वांनी टाळ्यांच्या गजराने एकदा स्वागत करूया. धन्यवाद. धन्यवाद डॉक्टर शामराव कोरेटी सर यांनी आपल्याला विद्यापीठ राबवत असलेल्या महाराजांच्या अपेक्षेतील भारत घडवण्यासाठी ज्या काही योजना आहे त्याची थोडक्यात माहिती दिली. राष्ट्रसंत आपल्या ग्रामगीतेमध्ये 19वा अध्याय जीवन शिक्षण मध्ये म्हणतात, मुलगी बहु शिकली शाळे माझारी, परी स्वयंपाक न करता ये घरी, काय कामाची ती विद्या चातुरी, कामाविन लंगडी ती. मुलास पंगत वाढता नाहीये, घरचे पाणी भरता नाहीये, दोरास घालता नाहीये वंदाई, तरी ते व्यर्थ ज्ञान त्याचे. म्हणजे महाराजांनी ज्या पद्धतीने शिक्षणाचा आणि जीवनाचा संबंध जोडलेला आहे तेच काम विद्यापीठ आणि आपण ग्रामवासीय या भजन स्पर्धेच्या माध्यमातून पुढे नेत आहोत, हे आज सरांनी आपल्या प्रास्ताविकातून सांगितलेलं आहे. यानंतर मी आपल्या कार्यक्रमाचे उद्घाटक, ज्यांचा परिचय आताच डॉक्टर कोरेटी सरांच्या वाणीतून आपण सर्वांनी ऐकला, सन्माननीय डॉक्टर विकास महात्मे सर यांना या ठिकाणी उद्घाटनपर भाषणाकरिता मी सन्मानपूर्वक बोलवतो. धन्यवाद. जय गुरुदेव. राष्ट्रसंत वंदनीय तुकडोजी महाराज की. या इथे आपल्या जे शताब्दी पर्व आहे युनिव्हर्सिटीचं, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज युनिव्हर्सिटीचं, त्या निमित्ताने आयोजित हा जो कार्यक्रम आहे खंजिरी भजन स्पर्धा, त्यासाठी उपस्थित असलेले आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि कुलगुरू डॉक्टर सुभाष चौधरी. तुम्हाला कल्पना आहे की कुलगुरू म्हटलं की सर्वसाधारण आपण त्यांना युनिव्हर्सिटी परिसरातच भेटतो, बाहेर पाहत नाही. पण यांनी लोकांपर्यंत पोहोचणे आणि युनिव्हर्सिटीचं काम असं नाही आहे की फक्त कॉलेजेस आणि विद्यापीठ परिसर हे नसून जनमानसापर्यंत पोहोचणे हे पण आहे. आणि ते पाहाल तुम्ही पहिल्या म्हणजे कुलगुरू स्वतः या इथे आलेले आहे, त्याबद्दल त्यांचं टाळ्या वाजून आपण अभिनंदन करूया. तसंच या इथे इतरही सर्व मान्यवर उपस्थित आहेत. या इथे दुधे साहेब जे युनिव्हर्सिटीचे पदाधिकारी आहेत, तसंच या इथे उपस्थित असलेले आत्ताच ज्यांनी आपल्याला प्रास्ताविक केलं ते शामराव कोरेटी, तसंच या इथे उपस्थित असलेले दुधे साहेब, तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे, प्रकुलगुरू आहेत आणि जे कार्यक्रम युनिव्हर्सिटीचे होतात त्यांच्या मार्फतच होतात. तसंच कोरेटे साहेब, दत्तात्रय वाटमोडे, तसंच या इथे उपस्थित असलेले इतरही मान्यवर, रक्षक साहेब, जे तुम्हाला कल्पना आहे नागपूरमध्ये जे गुरुदेव सेवा मंडळ आहे त्याचे अध्यक्ष आहेत किंवा आहेत. तसंच या इथे उपस्थित असलेले जनार्दन बोथे जे मोजरीवरून आलेले, जे या इथे सचिव आहेत मोजरीच्या ज्या आश्रमाच्या याचे. तसंच या इथे उपस्थित असलेले मॅडम आहेत आपल्या, काय नाव ताई तुमचं, थोटे, विजयलक्ष्मी थोटे ताई,
तसंच या इथे उपस्थित असलेले बाबाराव पाटील, गुलाबराव खवसे, नामदेव चौधरी, कृपाळजी भोयर, श्री लुंगीदादा कंठाळेजी, इतर सर्व मान्यवर, कदाचित मी कुणाचं नाव विसरलं असेल तर क्षमा करा. चौधरी इथे बरेच आहेत, चौधरींचंच गाव आहे आणि आपले कुलगुरू पण चौधरी इथे आलेले आहेत. खरं सांगतो, हा कार्यक्रम फार स्तुत्य आहे. कारण आहे त्याला की खंजिरी तुम्हालाही माहिती आहे, राष्ट्रसंतांनी ती लोकांपर्यंत पोहोचवलेली आहे, जनमानसापर्यंत पोहोचवलेली आहे. आणि पूर्वी कसं असं पेटंट वगैरे नव्हतं, म्हणजे त्यांच्याच मार्फत लोकांपर्यंत पहिल्यांदा ती पोहोचली. आता आपलं पेटंटचं हे आहे, त्यावेळेस असं होतं प्रमोट म्हणजे लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करायचं. आता पेटंट म्हणजे माझ्याजवळ राहू दे आणि मग मला त्याचे पैसे मिळू दे असं आहे. पण तो त्या काळात नव्हता आणि राष्ट्रसंतांचे विचारही तसे नव्हते. त्यांनी खंजिरी मार्फत सर्व लोकांचं उद्बोधन केलं आणि जे काही अभंग आहे, आपण अभंग म्हणतो, भंग पावणार नाही असे अभंग जे आहे ते एज्युटेनमेंट म्हणजे रंजक शिक्षण, शिकवताना कधीही कंटाळा येऊ नये हे महत्वाचं. कधीही असं वाटू नये की आपण काही शिकतोय. आणि त्या पद्धतीने, कारण आता सांगितलं मनी नाही भाव देवा मला पाव, तर हे जे उद्बोधन आहे ते जेव्हा अभंगातून होतं, आपण गात राहतो, तर आपल्या मनात रुजतं सातत्याने गायल्यामुळे. कारण याला एका दिवसाचा फक्त विचार जर मी सांगितला तर विचार पटतो, पण तो आतमध्ये झिरपत नाही. पण तो झिरपतो केव्हा? जेव्हा आपण तो वारंवार म्हणतो. वारंवार म्हणतो केव्हा? जेव्हा त्याचं जे संगीतमय किंवा आपल्या मनात काव्यरूपी ते मनात बसलेलं असतं, वसलेलं असतं. आणि म्हणून हे अभंग अतिशय महत्वाचे आहे, कारण ते अंतरात्मापर्यंत झिरपले पाहिजे. म्हणजे आपल्या बदल होईल, हळूहळू का होईना पण बदल होत जातो. आणि तो बदल व्हावा याच्यासाठी हे सर्व अभंग त्यांनी लिहिले. आणि तो सामाजिक बदल आपण पाहतोय. हा सामाजिक बदल फक्त संतच करू शकतात याच्याही बद्दल मी तुम्हाला सांगतो, कारण राजकीय लोक हे करू शकत नाही. आत्ताच आम्ही बोलत होतो, मी म्हटलं पश्चिम महाराष्ट्रात, आता सांगितलं धनगर कम्युनिटीच्या बद्दल मी काम करतो. धनगरांचे जेवढे काही विरोबा, जेजुरीचा आहे, बाकीचे आहेत, जेवढे काही देव आहे, तिथे अमावस्येला किंवा दिवाळीच्या नंतरच्या पाडव्याला असे 600-700 मेंढरं किंवा बकऱ्या कापल्या जातात. रक्ताचा पाठ असतो, पाहवत नाही असा चिखल असतो. पण आपल्याकडे हे इतक्या मोठ्या प्रमाणात कुठेच होत नाही. याला कारण काय असेल तर हे संत आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, राष्ट्रसंत गाडगे महाराज यांनी प्रबोधन केलेलं आहे, लोकांच्या मनात परिवर्तन केलं. त्यांनी सांगितलं, अरे हे देवाचेच लेकर आहे, प्राणी सुद्धा. कोणत्या माणसाला आवडेल की आपल्या लेकराची हत्या केलेली? त्याच्यामुळे त्याची हत्या करू नका, कमीत कमी देवाचा प्रसाद म्हणून तरी करू नका. हे अतिशय महत्वाचं आहे. आपल्याला वाटतं हे राजकीय लोकांनी करायला पाहिजे, पण हे शक्य नाही राजकीय लोकांना, कारण लोकांच्या मनाच्या विरुद्ध ते काहीच करू शकत नाही. ते फक्त संत लोक करू शकतात. आणि आपल्या इथे तो बदल झालेला आपण पाहतो. ते कसं होतं, त्यांच्यामुळे जो बदल होतो तो आपल्याला लक्षातच येत नाही, आपण तो विसरून जातो. हे जे मानसिक परिवर्तन आहे हे संतांनी आपल्या अभंगातून आपल्यापर्यंत सगळ्यांपर्यंत पोहोचवलेलं आहे. आणि ते मगाशी पण मी म्हटलं, एज्युटेनमेंट म्हणजे रंजक शिक्षण या माध्यमातून. असं नकोय की मला काही बसलोय क्लासमध्ये आणि शिकत आहे असं न करता, सर्व सामान्यांपर्यंत पोहोचून त्यांना आवडेल या पद्धतीने आपल्यापर्यंत पोहोचवलेलं आहे. ही जी स्पर्धा आहे, आत्ताही सांगण्यात आलं ते खूप महत्वाचं होतं की स्पर्धेत भाग घेणं अतिशय महत्वाचं आहे. हे काही असं नाही आहे की प्राईज मिळालंच पाहिजे, मिळालं तर खूप चांगलं आहे, त्यांचं अभिनंदन करेल मी सगळ्यांचं ज्यांना मिळेल. पण स्पर्धेत तुम्ही भाग घेता हेच महत्वाचं खूप आहे, कारण त्याच्यामुळे जो बदल आपल्यात पाहिजे,
जो बदल आपल्याला समाजात पाहिजे तो तुम्ही करत आहे. त्याचं पहिलं प्राइज जर कोणाला मिळत असेल तर ते स्वतःला मिळत आहे की माझ्यात बदल तो होणार आहे, जे मी गायन करणार आहे, अभंग म्हणणार आहे, तो बदल माझ्यात होणार आहे. त्याचं पहिलं प्राइज ते आहे आणि नंतर बाकीचे आहेत. अर्थातच स्पर्धा पाहिजे, हेल्दी स्पर्धा पाहिजे, स्वस्थ स्पर्धा पाहिजे, कारण त्याच्यामुळे आपल्यात उत्तेजन निर्माण होतं, आपल्याला काहीतरी करण्याची इच्छा होते आणि आपण सर्व एकत्र येतो. आणि एक कौशल्य आहे आणि कौशल्याच्या बाबत नागपूर युनिव्हर्सिटी जे आहे ते फार पुढाकार घेत आहे. आमच्या इथे पण नागपूर युनिव्हर्सिटी मार्फत जो कोर्स आहे 10वी-12वीच्या विद्यार्थ्यांसाठी चालवतो, त्यांना स्टायपेंड देतो, राहायची सोय करतो, पण त्या सगळ्यांना जॉब लागतो. तर हे कौशल्य तसं समोर जावं याच्यासाठी दुधे साहेब असतील, चौधरी साहेब असतील, सर्व युनिव्हर्सिटीचे पदाधिकारी कसबेकर या इथे आहेत, ते स्वतः त्या कौशल्य विकासासाठी बरीच धडपड करत राहतात, सर्व गावांमध्ये फिरतात आणि आत्ताच त्यांनी सांगितले की 5 आपण भंडारा जिल्ह्यात कौशल्य विकास घेणार आहे किंवा बाकीच्या ठिकाणी हे प्रोग्राम. तर कसबेकरही त्या याच्यात सातत्याने कौशल्य विकासासाठी काम करत आहे. तर हे सर्व जे आहे हे अतिशय महत्वाचं आहे. तसंच अभंग हा कौशल्य आहे. आपण म्हटलं की मी जर म्हणायला गेलो तर कदाचित तिथे कोणी बसणार नाही, कारण एवढा बेसूर वगैरे आवाज होईल. तर ते जे आहे ते तुम्ही प्रयत्नांनी कमवलेलं आहे. अर्थात त्याच्यामुळे सगळ्या जनतेला फायदा होईल. आणि मी पुन्हा एक वेळ जे पार्टिसिपंट आहे, जे भाग घेणार आहे त्या सगळ्यांचं अभिनंदन करतो. मला या इथे बोलावलं. या इथे उद्या आमच्या हॉस्पिटलतर्फे कॅम्प पण आहे, त्याचा पण लाभ घ्या सगळ्यांनी. आणि तुम्हाला माहितीच आहे मोफत तपासणी होती, पण ऑपरेशन पण आपण मोफत करतो आणि बरेचसे कॅम्प होत राहतात. तर उद्या सगळ्यांनी लाभ घेतला पाहिजे, कारण काय होतं एवढ्या दुरून टीम आणतो, सगळे इथे जे ऑर्गनायझर्स आहेत ते खूप मेहनत घेतात, पण लोक कमी आले तर चांगलं नाही वाटत, कारण त्यांचा जाण्या येण्याचा खर्च आणि वेळ वाया जातो. तेवढ्या याच्यात ते हॉस्पिटलमध्ये मोठं काम करू शकते. पण म्हणून त्याचा फायदा सगळ्यांनी घ्यावा. उद्याच आहे ना काय? हा, आणि तुम्ही म्हणाल मला माझं चेकअप झालं, खूप झालं, असं करू नका. आपले नातेवाईक, आजूबाजूच्या गावातले आपले बांधव या सगळ्यांना बोलवा. नाहीतर माझं तपासलं झालं, खूप झालं असा स्वतःच्या याच्यापुरता विचार तुम्ही करणार नाही, कारण गुरुदेव सेवा मंडळाचे सगळे मला दिसत आहे या इथे स्वतःपुरता विचार न करणारी ही तुम्ही सर्वजण आहात. तर उद्या कॅम्पचा फायदा तुम्ही सगळ्यांनी घ्या. आणि कारण डोळे सुरक्षित असेल तर चांगलं आहे, नेत्र असतील तर जीवन ही एक जत्रा, नाही तर जीवाचा खतरा. तर हा खतरा दूर करण्यासाठी उद्या युनिव्हर्सिटी मार्फत आणि आमचं जे चॅरिटेबल ट्रस्ट आहे महात्मा आय बँक आय हॉस्पिटल याच्या मार्फत उद्या शिबिर आहे, त्याचा पण आपण लाभ घ्यावा. या इथे ज्यांनी हे कार्यक्रम आयोजित केला ते युनिव्हर्सिटीचे सर्व पदाधिकारी, कसबेकर आणि इतर सर्व मान्यवर यांना मी धन्यवाद देतो, मला या इथे बोलावलं त्याच्याबद्दल. आणि आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो. जे पण याच्यात भाग घेत आहे त्यांना सगळ्यांना शुभेच्छा देतो. तसंच मी पुन्हा एक माझी अडचण सांगतो की मला सुधीरभाऊ मुनगंटीवार यांची एक बैठक असल्यामुळे मी आता निघतोय. आपण तरी बसावं, अध्यक्ष साहेब आहे, अध्यक्षांच्या परवानगीने मी आपली रजा घेतो. खरं पाहिलं असता खूप उशीर झाला इथे, पण हे काम खूप महत्वाचं आणि चांगलं आहे म्हणून माझी खूप इच्छा होती आणि त्याच्यामुळे मी इथे आलो. आपण सर्वांनी दिलेल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज की धन्यवाद. नमस्कार. धन्यवाद सर. मंथन किया हर धर्म का, हर पंथ का, हर देश का. मंथन किया हर धर्म का, हर पंथ का, हर देश का. निकला यही मेरी समझ में सार शुभ संदेश का. सब विश्व मानव मित्र बनकर पास सबके आएंगे. सब विश्व मानव मित्र बनकर पास सबके आएंगे. शांति तभी वे पाएंगे, नहीं तो खत्म हो जाएंगे, नहीं तो खत्म हो जाएंगे. असा जो संदेश राष्ट्रसंतांनी दिलेला आहे त्याच तत्वावर चालणारे अनेक कार्यकर्ते महाराजांच्या या गुरुदेव सेवा मंडळातून आपल्याला लाभलेले दिसत आहेत. यानंतर या कार्यक्रमाचं यशस्वी आयोजन करण्याकरिता पुष्कळ अदृश्य हात आपल्या सोबत होते. विद्यापीठाला
ज्यांच्या सहकार्याशिवाय हा कार्यक्रम करता येणं कठीण गेलं असतं, अशा सगळ्या प्रायोजक मंडळींचा सन्माननीय पाहुण्यांच्या हस्ते आपण या ठिकाणी स्वागत, त्यांना शाल व श्रीफळ आणि रोपटे देऊन त्यांचं स्वागत करण्यात येईल. मी प्रायोजकांना या ठिकाणी निमंत्रित करतो. या स्पर्धेसाठीचं जे पहिलं बक्षीस आहे त्याची रक्कम एकूण 25,000 रुपये आहे. श्री प्रकाशजी कोहळे यांच्याकडून स्वर्गीय रामदास गजानन कोहळे यांच्या स्मृतिप्रित्यर्थ ते बक्षीस या स्पर्धेकरिता देण्यात आलेलं आहे. श्री प्रकाश कोहळे. यानंतर दुसरं बक्षीस या स्पर्धेचं रक्कम 20,000 श्रीमती उषाताई हजारे आणि परिवार यांच्याकडनं हे बक्षीस दिले गेले आहेत. त्यांच्या कुटुंबातील डॉक्टर विनय हजारे सर यांनी कृपया सन्मान स्वीकारावा ही नम्र विनंती. माननीय कुलगुरू सरांच्या हस्ते सर्वांचं स्वागत. शाल, श्रीफळ, रोपटे व ग्रंथभेट देऊन सन्माननीय हजारे सर यांचं स्वागत करण्यात येत आहे. धन्यवाद सर. यानंतर कार्यक्रमाचं तिसरं बक्षीस हे संयुक्त बक्षीस आहे. यामध्ये एकूण 15,000 रुपयाचं हे बक्षीस आहे. श्री बाबारावजी पाटील, सेवाधिकारी, नागपूर जिल्हा यांच्याकडनं रुपये 5,000 या बक्षिसामध्ये देणगी देण्यात आली आहे. त्यांचं स्वागत सन्माननीय कुलगुरू सर करतील. या थँक्यू सर. श्री निळकंठ कळंबे गुरुजी, सेवाधिकारी, अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळ नागपूर यांचं स्वागत माननीय कुलगुरू सरांच्या हस्ते होईल. तसेच तिसरा समाजसेवी पार्वतीबाई मारुतराव कळंबे यांच्या स्मृतिप्रित्यर्थ यांनी हे बक्षीस दिलेलं आहे. श्री शांतीदासजी लुंगे, आजीवन प्रचारक, अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळ यांनी स्वर्गीय दुर्गाबाई व स्वर्गीय रामभाऊजी लुंगे यांच्या स्मृतिप्रित्यर्थ रुपये 5,000 या तिसऱ्या बक्षिसामध्ये आपला सहभाग नोंदवला. त्यांचं स्वागत सन्माननीय कुलगुरू महोदय करतील. या भव्य खंजरी वाजव स्पर्धेचं चौथं बक्षीस अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळ गुरुकुंज आश्रम मोजरी यांच्यातर्फे आपल्याला रुपये 11,000चं बक्षीस देण्यात आले आहे. याबद्दल माननीय जनार्दन पंतजी भोते गुरुजी, सरचिटणीस श्री गुरुदेव सेवा मंडळ यांचं स्वागत माननीय कुलगुरू सर करतील अशी त्यांना विनंती करतो. त्यानंतर पाचवं बक्षीस एकूण रुपये 9,000 यामध्ये जवाहर विद्यार्थीगृह नागपूर यांच्यातर्फे 5,000ची रक्कम व श्री भैयालालजी सूर्यभानजी माकडे यांच्यातर्फे 4,000 असं एकूण 9,000चं बक्षीस पाचवं माननीय कुलगुरू सर त्यांचं स्वागत करतील अशी त्यांना विनंती करतो. यानंतर उत्कृष्ट वादनासाठी 4 विशेष बक्षीस देण्यात आलेले आहे. रुपये 1,000 प्रत्येकी या बक्षिसाची रक्कम आहे. सौ मनीषा ठाकूर यांनी उत्कृष्ट खंजेरी वादनासाठी रुपये 1,000चं बक्षीस दिलं आहे. सूर्यभानजी माकडे उत्कृष्ट हार्मोनियम वादक याकरिता यशवंतजी ठाकूर उत्कृष्ट तबला वादनाकरिता यांनी बक्षीस दिलेलं आहे. यानंतर मंगेश बापूरावजी पाटील उत्कृष्ट गायनासाठी माननीय कुलगुरू सरांच्या हस्ते आपण स्वागत सत्कार सन्मान स्वीकारावा ही नम्र विनंती. आलेच नाही ना. या सन्मान्य सूर्यभानजी माकडे. हरकत नाही सर. हा
धन्यवाद सर. धन्यवाद सर्व देणगीदात्यांचे आणि सन्माननीय पाहुण्यांचे मनपूर्वक आभार. यानंतर या उद्घाटन सत्राच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय कुलगुरू राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ नागपूर डॉक्टर सुभाष चौधरी सर यांना अध्यक्ष मनोगताकरिता मी या ठिकाणी निमंत्रित करतो. वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या प्रतिमेला मी अभिवादन करतो. मंचावर उपस्थित आताच ज्यांचं उद्बोधन झालं डॉक्टर विकास महात्मे, माजी खासदार डॉक्टर संजय दुधे, प्रकुलगुरू डॉक्टर कसबेकर, शताब्दी कार्यक्रम संयोजक डॉक्टर वाटमोळे, शताब्दी कार्यक्रम संयोजक डॉक्टर श्याम कोरेटी, डीन ह्युमॅनिटीज श्री रक्षकजी, श्री जनार्दनजी कोटे, डॉक्टर विजयालक्ष्मी थोटे, श्री पुंडलिकराव चौधरी आणि मंचासमोर उपस्थित सर्व राष्ट्रसंतांचे भक्तगण, राष्ट्रप्रेमी, आपण सर्वांचे इथे या खंजिरी स्पर्धेच्या भव्य राज्यस्तरीय खंजिरी भजन स्पर्धेच्या कार्यक्रमामध्ये स्वागत आहे. विद्यापीठातर्फे मी आपले अभिनंदन करतो आणि आपल्या सगळ्यांचे पुन्हा एकदा स्वागत करतो. आपल्याला माहित आहे की विद्यापीठाला पूर्ण 100 वर्ष झालेले आहे आणि या 100व्या वर्षी किंवा 100 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त जो शताब्दी महोत्सव सुरू आहे, या शताब्दी महोत्सवामध्ये आम्ही राष्ट्रसंतांच्या ज्या काही जे काही साहित्य होतं आणि त्यांचे जे विचार होते, त्यांचा जो आशय होता, त्यांनी जी ग्रामगीता लिहून ठेवलेली आहे, त्या ग्रामगीतेच्या आधारावर विद्यापीठाने त्यांच्या त्या दिलेल्या संदेशाचं पालन करणं हे कर्तव्य समजून ही शताब्दी वर्ष साजरा करीत आहे. विद्यापीठाचं नावच जर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज असेल, तर जर त्यांच्या विचारांवर विद्यापीठ काम करत नसेल तर ते नाव सफल होणार नाही, ते सार्थक होणार नाही. आणि म्हणूनच आम्ही मागच्या वर्षीपासनं या शताब्दी महोत्सवामध्ये विविध कार्यक्रम हाती घेतलेले आहेत. त्यामध्ये गावोगावी जाऊन लोकांपर्यंत कॉन्टॅक्ट साधणं आणि त्यांच्या ज्या काही समस्या असतील, त्यांचे जे काही रोजगाराप्रती म्हणा किंवा शेतीविषयक म्हणा किंवा उद्योगाविषयी म्हणा किंवा कौशल्य विकासाकरता म्हणा, ज्या काही गोष्टीची सुखसोयी किंवा सुविधा देऊ शकत असेल त्याबद्दल माहिती घेणं आणि त्यांच्यापर्यंत या सुविधा पोहोचवणं हे विद्यापीठाने कार्य सुरू केलेलं आहे. बरेच ठिकाणी आम्ही गेलो, परंतु त्या सगळ्या गोष्टीमध्ये ज्या ज्या गोष्टी आढळल्या त्या आम्ही तर आता लगेच सुरूही केलेल्या आहे. परंतु त्यांचा कनेक्ट ज्याला म्हणतो, जुळणं, गावाशी जुळणं, त्या जुळण्याचे माध्यम वेगवेगळे आम्ही घेतलेले आहे. त्यातलं आपण जितकेही राष्ट्रसंतांचे जे भक्त आहात हे एक माध्यम आहे. काही जिल्ह्यामध्ये काही सांस्कृतिक असे आयोजन होतात, त्याच्यामध्ये आपण सगळ्यांनी ऐकलं असेल मंडई हा एक प्रकार आहे. या मंडईच्या माध्यमातून सुद्धा आम्ही गावागावापर्यंत पोहोचलेलो आहे आणि तिथेही सुद्धा आम्ही काही कार्यक्रम करतो आहे. काही ठिकाणी क्रीडाच्या माध्यमातून त्यांच्याशी कनेक्ट होत आहे. काही ठिकाणी आम्ही शेतीविषयक काही सल्ला असेल किंवा हेल्थ कॅम्प जसं डोळ्यांची तपासणी असेल किंवा बाकीच्या टेस्ट असेल, याच्या माध्यमातून त्यांच्यापर्यंत पोहोचलं आहे. हे पोहोचण्याचं एक माध्यम आहे, म्हणजे जेणेकरून त्यांना असं वाटलं पाहिजे की विद्यापीठ हे आपलं आहे आणि आपल्याकरिता आहे. पुढे त्याच्या माध्यमातून काय काय विद्यापीठातर्फे करता येईल हा पुढला प्रश्न आहे किंवा पुढली स्टेप आहे. पण जिथे जिथे आम्ही कनेक्ट केला, जिथे जिथे जुळलो,
तिथे आम्ही काही कार्यक्रम सुरू केलेले आहेत. मग कौशल्य विकासाचे कार्यक्रम असो किंवा रोजगाराची समस्या दूर करण्याचं कार्य असो किंवा तिथल्या ज्या गाव उन्नती करता काय करता येईल याचे आयोजन असो, या सगळ्या गोष्टी विद्यापीठाने हाती घेतलेल्या आहेत. त्यामध्ये प्रत्येक जिल्ह्याचे जे काही कलेक्टर आहेत, डिस्ट्रिक्ट कलेक्टर, त्यांच्याशी सुद्धा आमच्या बैठका सुरू आहेत, जेणेकरून ग्राम विकास करता येईल. कारण राष्ट्रसंतांचं हे म्हणणं आहे की जर समजा ग्राम विकास झाला तरच देशाचा विकास होईल. पण ग्राम विकास असं खाली बसून होणार नाही किंवा फक्त भजन करून होणार नाही. तर त्या भजनामध्ये असलेला जो आशय आहे, जो अर्थ आहे, तो जोपर्यंत ग्राउंडवर येणार नाही तोपर्यंत विकास होणार नाही. फक्त बोलून होणार नाही. पण आता त्याला आपण सगळे जे राष्ट्रसंत प्रेमी आहात, मला आपल्या लोकांकडनं खूप अपेक्षा आहे की आपल्याला तर पूर्ण साहित्य माहीत आहे. म्हणजे तुकडोजी महाराजांनी जे काही लिहून ठेवलं याच्या भजनाच्या माध्यमातून खूप साऱ्या गोष्टी आपल्याला माहीत आहे. त्यामुळे आपल्याला तिथे काय करायला पाहिजे याची कल्पना आपल्याला आहे. फक्त साथ म्हणजे की ती कशी करावी ही जर विद्यापीठाच्या माध्यमातून आपण मिळून केलं तर आपण गावोगावी जाऊन जसं आपण भजनाच्या माध्यमातून प्रबोधन करतो तसंच त्या भजनामध्ये उल्लेख केलेल्या साहित्यामधून, प्रबोधनामधून ग्राम विकास कसा करता येईल ही पुढची पायरी आपण मिळून करू शकतो आणि त्याच्यात आपली खूप मोलाची भूमिका राहू शकते असा माझा समज आहे. म्हणून ज्या ज्या गावात आपण येत आहात विविध गावातून, त्या गावाचा जरी विकास तुम्ही आपल्या हाती घेतला आणि विद्यापीठांनी जर समजा तिथे येऊन आपल्या सगळ्या योजना राबवल्या तर मला वाटते खरं हे जे खंजिरी भजन म्हणा किंवा स्पर्धा म्हणा, या स्पर्धेच्या माध्यमातून विकास होईल. आणि विकास करण्याकरता आपण संकल्प आहे, कटिबद्ध आहे. आता काही गोष्टी आम्ही जसं सुरू केलेल्या आहे, काही गावामध्ये खूप चांगले विद्यार्थी इंजिनिअरिंग झालेले आहे. आम्ही एका धरणग्रस्त एरियामध्ये गेलो होतो. जवळजवळ 95च्या आसपास गावं तिथनं उठवलेली आहे आणि त्यांना वेगळं प्रस्थापित वेगळी जागा देऊन त्यांना बसवलेलं आहे. परंतु प्रॉब्लेम त्यांचा असा आहे की त्यांची शेती गेल्यामुळे शेती नाही, पैसे देऊन दिलेले आहे, त्या पैशांनी मुलांना शिकवलेलं आहे, आता कामधंदे काहीच नाही. आणि होतं असं की त्या पुरुषांना आसपास कोणतीही इंडस्ट्री नसले, कारखाने नाही म्हणून काम नाही, शेती नसल्यामुळे काही उत्पन्न घेऊ शकत नाही आणि आसपासच्या शेतीमध्ये रोजगारासाठीच काही संधी नाही, असल्या तरी थोड्या बहुत असतात. अशा वेळेला पुरुष मंडळी म्हणजे निष्क्रिय आहे, काम करू शकत नाही. मुलं आहे ते बिचारे शिकलेले आहे, इंजिनिअरिंग झाले, पण नोकऱ्या नाही. ज्या काही घरच्या बाया आहेत त्या मात्र कामाला जातात, पण ते कामाला जातात त्यांनी आपली व्यथा सांगितली की आम्ही जेव्हा इथे आसपास तर कारखाने नाही आहे, पण आम्हाला एक लेबर कॉन्ट्रॅक्टर जो आहे, जो सगळ्यांना एका मेटाडोरमध्ये भरतो आणि दूर 25-30 किलोमीटर एका कारखान्यामध्ये आम्ही तिथे कामाला जातो आणि आल्यापासून तर परत इथपर्यंत 14 तास आमचे बाहेर जातात आणि त्या 14 तासामध्ये त्यांना 1,600 रुपये रोजरी मिळते. एवढी स्थिती गंभीर आहे आणि दयनीय आहे. त्या गावामध्ये जे काही शिकलेले मुलं आहेत त्यांना आम्ही IT सेक्टरमधलं म्हणजे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, आज जे नवीन युगातलं जे चालू आहे त्याची ट्रेनिंग सुरू केलेली. म्हणजे त्यांना 10-15 दिवसामध्ये असं तयार करायचं, आमचेच तिथे ट्रेनर जातील आणि त्यांना शिकवतील आणि त्यांना चांगला जॉब तिथे मिळेल किंवा त्या आपल्या गावातूनच वर्क फ्रॉम होम म्हणून बाहेरच्या कंपन्यांचं ते काम करून देतील आणि तिथे रोजगार सुरू होईल. कुठे कुठे जसं भंडारा जिल्ह्यामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे, त्यांच्या कलेक्टरशी बोलणं झालं तर भंडाऱ्यामध्ये काही 2-3 गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. जी तिथली नैसर्गिक संपत्ती आहे, व्यवसाय करायचा म्हणजे नैसर्गिक तिथली साधन संपत्ती आहे, त्याचाच वापर करून करायला पाहिजे. आम्ही त्यांना विचारलं तुम्ही सांगा आम्हाला की तुमच्याकडे नैसर्गिक संसाधनं काय आहे. त्यांनी सांगितलं आमच्याकडे तळे आहे, इथे काही प्रमाणामध्ये सिल्क तयार होतं, रेशीम, आणि 2-3 गोष्टी जसं इथे भाताची शेती आहे, त्याच्यामुळे पॅडी जी असते ना, तणस, हा सुद्धा एक प्रकार आहे. तर या सगळ्याच्या आधारावर उद्योग सुरू करणे. तळे इतके आहे की अर्धे तळे बिना कामाचे पडलेले आहे. मग आम्ही त्याच्यातनं मार्ग काढला की जर सिल्क आहे तर सिल्कची तिथे मोठं एक क्लस्टर तयार करायचं. क्लस्टरचा उपयोग, एक क्लस्टर तुम्हाला माहिती नसेल पण मी सांगतो, क्लस्टर म्हणजे समूह उद्योग.
ग्रुप ऑफ इंडस्ट्री म्हणजे एकाच प्रकारच्या कारखान्यांचं एक खूप मोठं समूह, छोटे छोटे उद्योग. आपण नाव ऐकलं असेल की आग्र्याचा पेठा, आग्र्यामध्ये तुम्ही जिथे जाल ती पेठे जमते. सुरतच्या साड्या, सुरतमध्ये घरोघरी साड्या बनते. तुम्ही जर बघितलं कोल्हापुरी चप्पल. आपण आता दिवाळी जस्ट झालेली आहे. या दिवाळीमध्ये जर आपण फटाके पाहिले तर तुम्हाला कळेल की एकाच ठिकाणी फटाके बनते आणि ते आहे शिवाकाशी. शिवाकाशी या गावामध्ये साऊथ इंडियामध्ये, दक्षिण भारतामध्ये हे सगळे फटाके तिथेच बनतात, दुसरीकडे नाही बनत. याला म्हणते क्लस्टर. आणि चायना जे आहे, चीन या क्लस्टरच्या माध्यमातूनच वर आलेला आहे. एका गावामध्ये एक उत्पादन इतक्या मोठ्या प्रमाणात होतं की ते स्वस्त पडतं. तसं क्लस्टर तयार करण्याकरता आम्ही पुढाकार घेतला आणि त्या क्लस्टर निर्मिती करता त्यांना ट्रेनिंग द्यायचं. जसं आता सिल्कचं आम्ही ट्रेनिंग सुरू करणार आहोत, त्याची बॅचेस तयार झालेली आहे. 4 जिल्ह्यामध्ये 4 ठिकाणी आम्ही स्पॉट फायनल केलेले आहे. तसं फिशरीज म्हणजे मच्छी, मास ज्याला म्हणतो, फिशरीज म्हणजे मासोळ्यांचं उत्पादन. मग त्याच्यामध्ये वेगवेगळ्या मासोळ्या असो, प्रॉन्स, झिंगे असो, याचं उत्पादन. नंतर मशरूम, जसं भंडाऱ्यामध्ये तणस तयार होतं, तर ते तणस असं एक तर फेकण्यापेक्षा, जाळण्यापेक्षा किंवा असं कमी पैशात विकण्यापेक्षा त्याच्यापासून मशरूम तयार होऊ शकतो. आता सगळ्यात मोठा भेसळ म्हणजे ते शहदामध्ये असते. तर शहद उत्पादन सुद्धा, कारण शहद पाहिजे तेवढं उत्पन्न होत नाही, ते जे काही आहे ते मिक्स आहे, प्युअर नाही मिळत. तर ते सुद्धा ह्या अशा वेगवेगळ्या तिथल्या साधन संपत्तीचा विचार करून आपण काही उद्योग त्या गावामध्ये सुरू करणार आहोत. विद्यापीठ फक्त ट्रेनिंग देऊन त्यांना सोडणार नाही, म्हणजे फक्त काम ट्रेनिंग द्यायचं नाही आहे. तर त्यांना ट्रेनिंग दिल्यावर त्यांचा रोजगार कसा सेटअप होईल, त्यांना बँकेतून कर्ज कसं मिळेल, छोट्या प्रमाणामध्ये त्याचा पूर्ण उद्योग कसा तयार होईल, हे सुद्धा मदत करणं. त्याचं उत्पादन तयार झाल्यावर त्याचं पॅकिंग करून मार्केटमध्ये त्याला जोपर्यंत गिराईक मिळत नाही तोपर्यंत विद्यापीठ त्याच्या सोबत राहील. असा पूर्ण जोपर्यंत सपोर्ट मिळणार नाही तोपर्यंत गावचा जो कोणी विद्यार्थी असेल किंवा मुलगा असेल किंवा एखादी मध्यवयीन पुरुष असेल, जे घर चालवण्याकरता त्यांना सक्षम व्हायचं असेल, शेती सोबत आणखी व्यवसाय करायचा असेल, तर या सगळ्यांकरता ही योजना आहे. आणि म्हणूनच या शताब्दी निमित्त आपण लहानापासून मोठ्यापर्यंत कसे याच्यामध्ये सहभागी होतील, शिक्षितापासून अशिक्षितापर्यंत कशी सहभागी होतील, हा सगळा प्रयास आमचा चालू आहे. जेणेकरून प्रत्येकाला वाटायला पाहिजे की विद्यापीठ हे आपलं आहे आणि या विद्यापीठच आपल्याला काहीतरी मार्ग दाखवू शकतो. हे एकदा विश्वास निर्माण झालं तर त्याला आधार नाही आहे असं वाटणार नाही. आणि आम्ही काही म्हणजे राजनीतिक कार्य हाती घेतलेली नाही. आम्ही ज्या ज्या गावामध्ये जातो तिथे हेच म्हणतो, आम्ही काही इथे राजकारण करायला आलेलो नाही. आम्ही पॉलिटिकल लीडर नाही आहे. आम्ही रस्ते बनवून देऊ शकत नाही, आम्ही इथे नळ किंवा पाण्याची व्यवस्था करून देऊ शकत नाही, दिवे लावू शकत नाही. पण तुमचा उद्धार करण्याकरता मात्र आम्ही इथे आलेलो आहे. जितका फायदा करून घेत असाल तर घ्यावा. आणि आपण जितके काही गुरुदेवांचे आपण हे आहे भक्त आहात आणि प्रेमी आहात, तर मला वाटते आपली तर ही डबल जबाबदारी आहे की या कार्यामध्ये जर आपण सहभागी होत असाल तर तुमचं स्वागत आहे. विद्यापीठ आपण मिळून हे सगळ्या गोष्टी ग्रामविकास करू शकू आणि त्याच्याकरता ज्या काही योजना आहे त्या सुद्धा आखू शकू. या शताब्दी निमित्त ज्या विविध कार्यक्रमामध्ये विविध कार्यक्रम जे चालू आहे त्यामध्ये या गावाचं मी विशेष अभिनंदन करील की त्यांनी ही खंजेरी स्पर्धा इथे त्यांनी आयोजित केलेली आहे. आणि मी विद्यापीठ या नात्याने त्यांचे आम्ही उपकार मानायला पाहिजे, कारण असं आयोजन करणं एक त्यांच्यामधलीच एक मोठी उपलब्धी आहे. याचा संपूर्ण फायदा घ्यायला पाहिजे. आणि इथे येणारे जितके काही विविध गावातले, राज्यातील विविध क्षेत्रातले जे लोक आहेत त्यांच्या माध्यमातून आपण तिथपर्यंत पोहोचू शकू. या शताब्दीचा आपण सगळ्यांनी फायदा घ्यावा. आणि उद्या अनायासे आपण सगळ्यांकरता इथे डोळे तपासणी किंवा ज्यांना मोतियाबिंद झाला असेल किंवा जे काही झालं असेल, आत्ताच जे डॉक्टर साहेब आलेले होते, डॉक्टर महात्मे, नागपूरचे प्रसिद्ध नेत्रतज्ञ आहेत, सुप्रसिद्ध डोळे तपासणी किंवा त्यांचे ऑपरेशन करता ते फेमस आहेत.
त्यांची इथे शिबिर लागणार आहे. त्याचा सगळ्यांनी फायदा घ्यावा, त्याचा उपयोग घ्यावा आणि आसपासच्या गावांना सुद्धा याची माहिती द्यावी, जेणेकरून हा कार्यक्रम भव्य होईल, जनतेच्या फायद्याचा राहील, असं एक चांगला मोठा उपक्रम होऊ शकेल या माध्यमातून, अशी मी अपेक्षा करतो. आणि आपल्या या इथे विविध ठिकाणावरून येणाऱ्या ज्या काही भजन मंडळी असतील त्या सगळ्यांचे मी स्वागत करतो आणि त्या या भजन स्पर्धेमध्ये उत्कृष्ट असं आपलं सादरीकरण करतील अशी मी अपेक्षा करतो आणि मी इथे थांबतो. जय महाराज. धन्यवाद सर. आपल्या अध्यक्षीय भाषणातून सरांनी फार मोलाचं मार्गदर्शन आपल्या सर्वांना केलेलं आहे. पशुपक्षी ही कीटके किती बघ मेळ करूनी राहती, आपत्ती येता कोणती अतिसंगटुनी या धावती. तू मानवाचा देह धरुनी कान तुझही भावना, उठ आर्यपुत्रा झडकरी कर सामुदायिक प्रार्थना, कर सामुदायिक प्रार्थना. अशा सामुदायिक कार्याची जे महाराजांचे विचार आहेत ते कुलगुरू सर आपल्या कर्तृत्वातून आपल्या अधिकार क्षेत्रात त्याचा वापर करून कुलगुरू सर आपल्या सर्वांसाठी काही योजना सांगितल्या आहेत. या भव्य राज्यस्तरीय खंजरी भजन स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्याच्या आभार व्यक्त करण्याकरिता मी डॉक्टर विजयालक्ष्मी थोटे मॅडम, अध्यासन प्रमुख राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर अध्यासन, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज अध्यासन, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ नागपूर यांना या ठिकाणी निमंत्रित करतो. मंचावर उपस्थित सर्व मान्यवर मंडळी आणि सर्व उपस्थितांना माझा जयगुरु. वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज जीवनभर मानवाच्या उन्नतीसाठी झटले. मानवसेवा हीच ईश्वर सेवा समजून कार्य केले. म्हणूनच आपण त्यांना मानवतेचे महान पुजारी संबोधतो. महाराजांची सामाजिक सुधारणेवरील पकड घट्ट होती. त्यांनी प्रत्यक्ष कृतीवर भर दिला होता. महाराज म्हणायचे, उद्योगी तरुण वीर शीलवान दिसू दे. तरुण हे उद्योगी, वीर आणि चारित्र्य संपन्न असायला पाहिजे, अशी अनेक उद्बोधक भजनं त्यांनी गायली. त्यांनी समाज घटकांमध्ये आपल्या भजन आणि खंजेरीच्या माध्यमातून चैतन्य निर्माण केले. समाज मनाला जागृत व संघटित केले. त्यांनी युद्धप्रसंगी सीमेवर जाऊन भजनं म्हटली, सैनिकांना लढण्यासाठी प्रेरित केलं. महाराजांची भजने प्रवाही व प्रेरणादायी आहेत. याचा अर्थ महाराजांच्या साहित्याचा अभ्यास करण्याची आजही आवश्यकता आहे. समाजोन्नतीसाठी त्यांचे विचार आजही पोषक आहेत. याच विचारांतून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात ग्रामीण जनतेला प्रवाहात आणण्यासाठी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज अध्यासन हा अभ्यासक्रम राबविला जातो आणि त्यासाठीच शताब्दी पर्वाचं निमित्त साधून भव्य राज्यस्तरीय खंजेरी भजन स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे. या भजन स्पर्धेला अध्यक्ष म्हणून लाभलेले माननीय डॉक्टर सुभाष चौधरी सर, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ नागपूर यांनी भजन स्पर्धेच्या आयोजनास संमती दिली. सर नेहमी गावाशी जुळण्याचा प्रयत्न करीत असतात व तेथील लोकांच्या उद्धारासाठी प्रयत्न करत असतात. आज ते इथे उपस्थित राहिले, आपल्याला मार्गदर्शन केलं, त्याबद्दल मी त्यांची आभारी आहे. आजच्या भजन स्पर्धेचे उद्घाटक म्हणून लाभलेले आपल्यात उपस्थित होते ते महात्मे सर हे देखील उपस्थित राहिले आणि मोलाचं असं मार्गदर्शन त्यांनी केलं. राष्ट्रसंतांनी आपले पेटंट समाजापर्यंत पोहोचवले, आपणही तसंच वागायला पाहिजे असं मी या ठिकाणी आपल्याला सांगेन. मी अध्यासनातर्फे त्यांचेही आभार मानते. उद्या दिनांक 19 नोव्हेंबर 23 रोजी मोफत नेत्र तपासणी शिबिराचं आयोजन त्यांनी केलेलं आहे. त्याचा लाभ आपण सर्वांनी आणि आजूबाजूच्या गावकऱ्यांनी घ्यावा असं मी आपल्याला सगळ्यांना विनंती करते. तसेच डॉक्टर संजय दुधे सर, प्रकुलगुरू राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ नागपूर हेही आवर्जून उपस्थित राहिले, त्याबद्दल मी त्यांचेही आभार मानते. मानव विज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉक्टर शामराव कोरेटी सर खंजेरी भजन स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्याला उपस्थित राहिले व प्रास्ताविक व पाहुण्यांचा परिचय करून दिला, त्याबद्दल मी त्यांचेही मनपूर्वक आभार मानते. डॉक्टर दत्तात्रय वाटमोडे सर, माजी अधिष्ठाता मानव विज्ञान विद्याशाखा, हे आज इथे उपस्थित राहिले व मला त्यांनी जे सहकार्य केलं त्याबद्दल मी त्यांचीही आभारी आहे. तसेच व्यासपीठावर उपस्थित श्री रक्षकदादा, श्री बोथेदादा
हेही या ठिकाणी आवर्जून उपस्थित राहिले आणि भजन मंडळाला त्यांनी आतापर्यंत मार्गदर्शन केलं, सल्ला दिला, त्याबद्दल मी त्यांचेही आभारी आहे. श्री गुरुदेव सेवा मंडळाचे पदाधिकारी तसेच ज्यांनी स्पर्धेसंबंधी मार्गदर्शन केलं त्याबद्दल मी बोथेदादा, रक्षकदादा, खवसेदादा, कडूदादा, कळंबेदादा, पाटीलदादा, माकडेदादा अशा सर्व गुरुदेव प्रेमींचं मी या ठिकाणी आभार मानते. शताब्दी समितीचे प्रतिनिधी श्री कसबेकर सर या ठिकाणी उपस्थित राहिलेत वेळात वेळ काढून, त्याबद्दल मी त्यांची आभारी आहे. श्री पिशे सर या ठिकाणी उपस्थित आहे, त्यांचेही मी आभार मानते. विशेष मी आभार मानते श्री पुंडलिक चौधरी, त्यांचे बंधू आणि परिवार व श्री गुरुदेव सेवा मंडळ दहेगाव रंगारी येथील पदाधिकारी यांनी मला सहजरित्या जेवण, नाश्ता मंडप, निवास व्यवस्था, ध्वनी व्यवस्था यासंबंधी सहजरित्या मदत केली. देणगीदात्यांमध्ये पद्मश्री सहकारी पतसंस्थेचे उपाध्यक्ष श्री प्रकाशजी यांनी प्रथम क्रमांकाच्या बक्षिसासाठी 25,000 रुपये देऊन आम्हाला उपकृत केले, त्याबद्दल मी त्यांनाही धन्यवाद देते. दुसरे क्रमांकाच्या बक्षिसाची रक्कम देणाऱ्या श्रीमती उषाताई हजारे आणि परिवार चंद्रपूर यांनाही मी मनापासून धन्यवाद देते. तिसऱ्या क्रमांकाचे 15,000 संयुक्त बक्षीस देणारे बाबाराव पाटील, श्री निळकंठ कळंबे, श्री शांतीदासजी लुंगे यांनाही मी धन्यवाद देते. चौथ्या क्रमांकाचे 9,000चे बक्षीस देणारे जवाहर विद्यार्थी गृह आणि भैयालालजी माकडे यांनाही मी धन्यवाद देते. उत्कृष्ट खंजरी वादक 1,000 रुपयाचे बक्षीस देणाऱ्या मनीषा ठाकूर, उत्कृष्ट हार्मोनियम वादक 1,000 रुपयाचे बक्षीस देणारे श्री सूर्यबानजी माकडे, उत्कृष्ट तबला वादकासाठी 1,000 रुपयाचे बक्षीस देणारे श्री यशवंत ठाकूर, उत्कृष्ट गायकाला 1,000 रुपयाचे बक्षीस देणारे श्री मंगेश बाबाराव पाटील या सर्वांच्या सहकार्याबद्दल मी धन्यवाद देते. ध्वनी व्यवस्था शेवटपर्यंत अशीच उत्तम असावी अशी मी त्यांना विनंती करते. परीक्षकांनी परीक्षणासाठी येण्यास परवानगी दिली, त्याबद्दल मी त्यांनाही धन्यवाद देते व योग्य असा निर्णय ते देतील अशी मी त्यांच्याकडून सगळ्यांना ग्वाही देते. तसेच मला सुरुवातीपासून मदत करणारे प्रशासकीय अधिकारी, शताब्दी महोत्सव समितीचे पदाधिकारी, गुरुदेव सेवा मंडळाचे पदाधिकारी, अध्यासनाचे कर्मचारी, प्राध्यापक यांनाही मी धन्यवाद देते. विशेष धन्यवाद देते मी भजन मंडळातील सदस्यांना जे विविध गावाहून या ठिकाणी सहभागी होण्यासाठी आले आहेत. आणि विशेष म्हणजे मंडळ थोडेसे मागे पुढे येणार आहेत, कारण एकावेळी 3 ठिकाणी भजन स्पर्धा सुरू आहे, म्हणून मला प्रत्येकाने वेगवेगळी वेळ मागून घेतली आहे. प्रत्येकाला वेळ दिली आहे त्याप्रमाणे ती इथे उपस्थित होणार आहे आणि सादरीकरण करणार आले आहेत आणि त्यांना मी शुभेच्छा देते. दहेगाव येथील गावकऱ्यांनाही मी धन्यवाद देते, ज्यांनी रस्ते स्वच्छ करून रांगोळ्या काढून परिसर सुशोभित केला, ज्यांनी आज येथे मोफत रक्तदान शिबिराचे आयोजन केले व आरोग्य शिबिर आयोजित केले, त्यांनाही मी धन्यवाद देते. उपस्थितांनी त्याचा लाभ घ्यावा. भजन स्पर्धेसाठी मदत करणाऱ्या सर्वांना मी धन्यवाद देते. संचालन करणारे आमचे विद्यार्थी श्री स्नेहल वाघमारे यांना मी धन्यवाद देते. पुनश्च सर्वांचे आभार आणि थांबते. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. कार्यक्रमाच्या अंतिम टप्प्यात राष्ट्रवंदनेकरिता सर्वांनी उभं राहावं अशी मी विनंती करतो. आपण सर्वांनी सामूहिक राष्ट्रवंदनेला सुरुवात करूया. तन मन धन से सदा सुखी हो भारत देश हमारा, सभी धर्म अरु पंथ पक्ष को दिल से रहे प्यारा. विजयी हो विजयी हो विजयी हो भारत देश हमारा. निर्भय हो यह देश की माता, मंगल कीर्ति कराने. सत्यशील अरु निर्मल मन से वीरों को उपजाने. सद्गुणी हो यह देश की जनता, जीवन सुख सजवाने. रंक राव पंडित भिखारी, सबको सुख दिलवाने. विजयी हो विजयी हो विजयी हो भारत देश हमारा.
स्पृशा स्पृश हटे यह सारा देश कलंक मिटाने सबके मन कर्तव्यशील हो धन उद्योग बढ़ाने सबका हो विश्वास प्रभु पर अपनी शक्ति बढ़ाने ब्रह्मचर्य अध्यात्म दैवी गुण घर घर में प्रगटाने सारा भारत रहे सिपाही शत्रु को दहशाने टुकड़िया दास कहे सबको भक्ति कराने विजयी हो विजयी हो विजयी हो भारत देश हमारा तन मन धन से सदा सुखी हो भारत देश हमारा। एक साथ राष्ट्रगीत शुरू करेंगे। शुरू कर। जन गण मन अधिनायक जय है भारत भाग्य विधाता पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल वंग विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्छल जलधि तरंग तव शुभ नामे जागे तव शुभ आशीष मागे ताहे तव जय गाथा जन गण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता जय हे जय हे जय हे जय 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 हे। श्री गुरुदेव की श्री गुरुदेव की बोलो जी श्री गुरुदेव की। वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज की सब साधु संतन की भारत माता की। धन्यवाद।